काश्मीरी पंडित पुन्हा आपापल्या घरी परत येतील का? उद्धव ठाकरे यांनी असं म्हटलं. आर्टिकल 370 बद्दल त्यांनी म्हटलं, आर्टिकल 370 हटवल्यानंतर आम्ही समर्थन केले होते आणि आज सुप्रीम कोर्टाचे जे निर्देश दिले आहेत त्याचे मी स्वागत करतो. हीच आशा आहे. त्यांनी दुसरे आदेश दिले आहेत. पुढच्या सप्टेंबरपर्यंत तिथेच निवडणुका झाल्या पाहिजेत. त्या पण निवडणुका लवकरात लवकर होतील. तिकडच्या जनतेला खुल्या हवेत मतदान करण्याची संधी मिळेल आणि मिळाली पाहिजे. 2019 मध्ये सुद्धा हा निर्णय घेताना शिवसेनेने पाठिंबा दिला होता. आज सुद्धा सर्वोच्च न्यायालयाने हा नियम कायम ठेवला आहे. त्याचं मी स्वागत करतो. काश्मीरी पंडितांचा जो विषय आहे, आता उम्मीद करू की विश्वास, कोण गॅरंटी देईल? कारण गॅरंटीचा जमाना आहे. काश्मीरी पंडित परत येतील याची गॅरंटी कोण देईल? कोण अशी व्यक्ती आहे या देशात? येणाऱ्या निवडणुकांच्या पहिले जे काश्मीरी पंडित घर सोडून बाहेर गेले ते परत आपल्या घरी येतील याची गॅरंटी कोण देईल? प्रधानमंत्री याची गॅरंटी देतील? आम्हाला जाणून घ्यायचं आहे. पुढच्या वर्षीच्या निवडणुका होणार आहेत. त्या घेईपर्यंत किंवा घेण्यापूर्वी काश्मीरी पंडितांना जबरदस्तीनं घर सोडावं लागलं तेव्हा एकमेव हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी त्यांना महाराष्ट्रात आसरा दिला होता. आता मोदी ही गॅरंटी घेतील का की देशभर पसरलेले हे काश्मीरी पंडित निवडणुकीचा मतदान करण्यासाठी आपापल्या घरी परत येतील आणि खुल्या वातावरणात तेथील निवडणुकीत निवडणूक करतील? ही गॅरंटी मोदीजींनी घ्यावी अशी माझी अपेक्षा आहे, असे मत माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केले. ते नागपूरमध्ये बोलत होते. ब्युरो रिपोर्ट, तेज मराठी न्यूज, नागपूर. आपल्याला कल्पना आहे की 2019ला सुद्धा हा निर्णय घेताना 370 कलम हटवण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला. त्याला शिवसेनेने पाठिंबा दिला होता. आज सुद्धा माननीय सर्वोच्च न्यायालयाने हा निर्णय कायम ठेवलेला आहे. त्याचा आम्ही स्वागत करतो आणि त्याचबरोबरीने आशा आहे की दुसरा जो त्यांनी एक आदेश दिला की येत्या सप्टेंबर म्हणजे पुढच्या वर्षीच्या सप्टेंबरपर्यंत तिकडे निवडणुका घेतल्या गेल्या पाहिजेत. त्या निवडणुका घेण्यापूर्वी पाकव्याप्त काश्मीरसुद्धा जर का आपण घेऊ शकलो तर संपूर्ण काश्मीरमध्ये एकत्रित निवडणुका झाल्या तर सर्व देशवासियांना आनंद होईल. काश्मीरी पंडितों का अधिवेशनाचे अपडेट आपण घेतायत. नहीं, आता त्याच्यावरती मी बोलेन. कश्मीरी पंडितों का जो मामला है, अब हमें उम्मीद करूं कि विश्वास, कौन गारंटी देगा? क्योंकि अभी गारंटी का ज़माना है. गारंटी कौन देगा कि कश्मीरी पंडित जो अपना घर छोड़कर भाग गए या भागना पड़ा उनको, तो वो सारे के सारे अब लौटेंगे? इसकी गारंटी कौन देगा? कौन ऐसी व्यक्ति इस देश में है जो गारंटी देगा कि आने वाले चुनाव के पहले जितने सारे कश्मीरी पंडित अपना घर छोड़कर बाहर गए हैं, उनको जाना मजबूर थे, वो जाना पड़ा था, वो फिर अपने घर लौटेंगे? इसकी गारंटी कौन देगा? क्या प्रधानमंत्री इसकी गारंटी देंगे? हम जानना चाहते हैं. आत्ता जो तुम्ही प्रश्न विचारला त्याला मी उत्तर दिलं की सध्या गॅरंटीचा जमाना आहे की इसकी गॅरंटी उसकी गॅरंटी. माननीय प्रधानमंत्रीसुद्धा गॅरंटी देत आहेत की ह्याची गॅरंटी मी घेईन, त्याची गॅरंटी घेईन. मोदी गॅरंटी त्याला म्हणतात. तर या निवडणुका ज्या पुढच्या वर्षी घ्यायला सांगितलेल्या आहेत सर्वोच्च न्यायालयाने, त्या घेईपर्यंत किंवा घेण्यापूर्वी जे काश्मीरी पंडित त्यावेळेला त्यांना जबरदस्तीने आपलं घरदार सोडून देशभरामध्ये त्यांना जावं लागलं आणि तेव्हा एकमेव हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी त्यांना महाराष्ट्रामध्ये एक आसरा दिला होता. आता मोदीजी ही गॅरंटी घेतील का की हे देशभर पसरलेले जे काश्मीरी पंडित आहेत हे निवडणुकीसाठी मतदान करायला आपापल्या घरी परततील आणि खुल्या वातावरणात तिथल्या निवडणुकीत ते मतदान करतील? ही गॅरंटी मोदीजींनी घ्यावी ही माझी त्यांच्याकडनं अपेक्षा आहे.